नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। भालेकर ग्राउंड नाशिक येथे सगळ्यांना बोलवलेले, तिथून मोर्चाची सुरुवात होईल आणि कलेक्टर कचेरीवर जाणार आहे। महापालिका वगैरे काही नाही संख्या असणार आहे। नाशिक शहर व जिल्ह्यातील माता भगिनींना विनंती करतो की हा मोर्चा जे नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये अनागोंदी कारभार, भयानक परिस्थिती आणि हे नाशिक आम्हाला भयमुक्त करायचे, भ्रष्टाचार मुक्त करायचे, गुन्हेगारी मुक्त करायचे, त्यासाठी आपण सगळ्या बंधू भगिनींनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा अशी आम्ही दोन्ही पक्षाच्या वतीनं विनंती करतो। आता नाना आणि शिवसेना यांचा संयुक्त मोर्चा 12 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजे परवा मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक शहरातील जिल्ह्यातील अनेक विषयांच्या बाबत, त्यामध्ये मूळ मुद्दा हनी ट्रॅप आहे, पैसादारी, ड्रग्ज, कायदा सुव्यवस्था बिघडलेली, 35 खून, महापालिकेची अतिशय भयानक परिस्थिती, खड्डे पडले, प्यायला पाणी मिळत नाही, पूर्ण विभागांमध्ये भ्रष्टाचार, बाहेरून मंत्री येतो तो इथं हस्तक्षेप करतो, 2 दिवसात येऊन खड्डे बुजवेल, अशा 4 मंत्री असताना या महापालिके आणि जिल्ह्याची वाईट परिस्थिती आहे। जनतेचाच मत होतं की तुम्ही सगळ्यांनी कुणीतरी एकत्र आलं पाहिजे आणि जनता या मोर्चाबरोबर राहणार आहे, त्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। 12 सप्टेंबरला एक मिनिट म्हणजे परवा या ठिकाणी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तो मोर्चा खऱ्या अर्थानं कशासाठी करायचा किंवा मोर्चाची गरज काय आहे, तर आम्ही फिरत असताना अनेक सर्वसामान्य लोकांनी ज्या काही वेदना आमच्याकडे बोलून दाखवल्या की हे नाशिक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं नाशिक आहे। या नाशिकमध्ये अनेक साहित्यिकांचा जन्म झालेला आहे, ही मंत्रभूमी आहे, यंत्रभूमी आहे, परंतु आज जणू काही या नाशिकला कोणाची दृष्ट लागली आणि ही दृष्ट मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांची लागली। त्यांनी ज्या दिवशी आमचं नाशिक दत्तक घेतलं त्या दिवशीपासून या नाशिकची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे। या नाशिकमध्ये या 6 महिन्यामध्ये 35 ते 36 खून झाले, खुलेआम कोयता गँग फिरती आहे, कॉलेजच्या बाहेर नशेली पदार्थ विकले जात आहे आणि या सर्व गोष्टीकडे शासनाकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। त्यामुळे या मोर्चामध्ये सर्वसामान्य माणूस यांनी या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे, आपलं नाशिक वाचवलं पाहिजे, भयमुक्त नाशिक केलं पाहिजे। यासाठी सर्व नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण या मोर्चात सहभागी व्हावं।